Hello students, welcome to my channel. Today we are going to learn math subject in Maharashtra Pradnya Shodh Pariksha. Lesson number 7, Ratio and Proportion. Exercise 7. So in previous video we completed 7 examples. Now 8th example is going on. A profit of rupees 30,000 is to be distributed among A, B and C in the proportion 3:5:7 respectively. What will be the difference between B's and C's amount? पहिल्यांदा एक्झाम्पल काय दिले समजून घ्या. प्रॉफिट किती या ठिकाणी सांगितलेला आहे तर 30,000 हा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे? ए, बी आणि सी मध्ये. मग प्रपोर्शन काय सांगितलेलं आहे? 3:5:7 म्हणजे ए साठी 3, बी साठी 5 हा नंबर, तर सी साठी 7 हा नंबर. ठीक आहे. पण आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे की डिफरन्स काय आहे? कोणामधला डिफरन्स? तर बी ची अमाउंट आहे आणि सी ची अमाउंट जी काही येणार आहे त्याच्यातला डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग पहिल्यांदा आपण काय करूया तर आपण याची ॲडिशन करूया. म्हणजे कोणाची ॲडिशन करूया? 3x + 5x + 7x ची ॲडिशन किती दिलेली आहे इथे? 30,000. म्हणजे टोटल प्रॉफिट किती दिलेला आहे तर 30,000. पाहूया. आता ए साठी 3x, बी साठी 5x तर सी साठी 7x या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. पहा 3:5:7. मग 3x + 5x + 7x = 30,000. का तर टोटल प्रॉफिट इथे 30,000 दिलेला आहे. मग 3 + 7 आले 10, 10 + 5 15 आले 15x असं याचं ॲडिशन मिळाली आपल्याला, आन्सर मिळालं. = 30,000. देअरफॉर x = 30,000 डिवायडेड बाय 15. मग 15 2 जा 30 या ठिकाणी पहा डिवायडेशन केलं. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 0 जा 0, 15 0 जा 0, 15 0 जा 0 म्हणजे x = 2000. ठीक आहे. आपल्याला काय मिळालेलं आहे? x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पण फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? बी आणि सी यांच्या अमाउंट मधला डिफरन्स. ठीक आहे. मग आता सी ची अमाउंट जास्ती आहे 7x आहे, तर बी ची अमाउंट किती आहे? 5x आहे. म्हणजे 7x - 5x करावं लागणार. म्हणजेच काय करावं लागेल? c - b करावं लागेल. मग c - b = 7x - 5x = 2x. आन्सर आला. = 2 × x ची व्हॅल्यू पुट केली तर ती होती 2000. म्हणून 2 × 2000 = 4000 इज अवर आन्सर. पहा आहे ना आन्सर ₹4000. पुढे पाहूया. रखमा, रंजना अँड रागिणी spent ₹1,440 on lodging and boarding in the ratio of 1:4:7. What is the contribution of रागिणी? आता पाहता इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. ठीक आहे. आता या तिघींची अमाउंट या ठिकाणी दाखवलेली आहे तुम्हाला. आता रखमाचा पार्ट आहे 1, रंजनासाठी 4 कन्सिडर करूया, तर रागिणीसाठी 7. म्हणजे मगाशी केलं तसंच या ठिकाणी ॲडिशन करून घ्यायची आहे. मग आता x + 4x + 7x = काय लिहून घेऊया? 1440. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला फाइंड आउट कोणाचं करायचं आहे? रागिणी. मग रागिणीसाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत? 7x. ठीक आहे. पहा x + 4x + 7x = 1440. मग x म्हणजे इथे 1 आहे, हो की नाही? मग 4 + 5 4 + 1 = 5, 5 + 7 = 12, 12x = 1440. x = 1440 डिवायडेड बाय 12. आता तुम्हाला माहिती आहे 144 हे
12 मल्टिप्लाइड बाय 12 याचं आन्सर नेहमी 144 येतं. स्क्वेअरमध्ये झालेलं आहे हे आपलं. एक्स इज इक्वल टू डिवायडेशन केलं तर आन्सर मिळालं 120. पण आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे पहा, रागिणीचं कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग रागिणीसाठी आपण 7x असं कन्सिडर केलेलं आहे. मग इथे 7x इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू काय होती 120. मग ती पुट केली इथे. 7 मल्टिप्लाइड बाय 120 इज इक्वल टू 840 आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 10 नंबर एक्झाम्पल. The ratio between the ages of A and B at present is 2:3. 5 years hence, the ratio of their ages will be 3:4. What is the present age of A in years? दिलेलं काय आहे ते पहिल्यांदा वाचून घ्यायचं. काय सांगितलेलं आहे तर रेशो दिलेला आहे. कोणामधला रेशो दिलेला आहे तर ए आणि बी यांच्यातला रेशो दिलेला आहे. तो किती आहे 2:3. पण इथे काय शब्द महत्वाचे आहे प्रेझेंट. ॲट प्रेझेंट म्हणजे आत्ताचं एज त्यामधला रेशो 2:3 आहे. पण पुढे काय म्हटलंय 5 years hence म्हणजे 5 वर्षानंतर त्यांचं जे काय एजेस असणार आहेत त्याच्यामधला रेशो असणार आहे 3:4. मग फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे एचं प्रेझेंट एज. चला पाहूया कसं सॉल्व्ह करायचं ते. एक्झाम्पल पहा काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ए साठी 2 कन्सिडर करायचं तर बी साठी 3 कन्सिडर करूया. मग एच्या खाली लिहून घेतलं 2x, बीच्या खाली लिहून घेतलं 3x. आता इथे मी डायरेक्ट दाखवलेलं आहे. आता 5 years हेन्स म्हणजे 5 वर्षाच्या नंतर विचारलेलं आहे. मग आता आत्ताचं वय जर का 2x कन्सिडर केलं आपण मग 5 वर्षांनी किती मग 2x + 5 होईल. बरोबर आहे. त्याला अपॉन किती होईल 3x + 5 म्हणजे जसं एचं पण वय वाढणार आहे तसं बीचं पण वय वाढणार आहे. म्हणून 2x + 5 अपॉन 3x + 5 हा रेशो आहे. बरोबर ना. ए आणि बी यांचा रेशो इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे त्यांचा रेशो इन फ्युचरमध्ये किती असणार किती असणार आहे तर 3:4. मग आपण या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं 3/4. मग आता पहा 3 इंटू ब्रॅकेट 3x + 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं अशा प्रकारे 3 इंटू ब्रॅकेट 3x + 5 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 2x + 5. 3 3 जा 9 आले. 9x + 3 5 जा 15 इज इक्वल टू 4 2 जा 8 8x + 4 5 जा 20. ठीक आहे. 9x आता 8x इथे आल्यावर मायनसमध्ये होतील. मग 9x - 8x इज इक्वल टू 20. हे 15 राईट हँड साईडला गेले म्हणून मायनस झाले. 20 - 15 दॅट्स वाय 9x - 8x किती आले x आन्सर आलं 20 - 15चं आन्सर आलं 5. मग x इज इक्वल टू 5. ठीक आहे. पण विचारलेलं काय आहे तर एचं आत्ताचं एज प्रेझेंट एज विचारलेलं आहे. मग ही प्रेझेंट एजेस आहेत त्यांची. बरोबर की नाही. किती आहे तर 2x आहे. मग ती व्हॅल्यू पुट करायची. ए इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 10 years. म्हणजे एचं आत्ताचं म्हणजे प्रेझेंट एज हे किती आहे तर 10 years आहे. हा पहा ऑप्शन आहे ना 10 years. पुढे 3 numbers are in the ratio 3:4:6 and their product is 1944. The largest of these number is. आता या ठिकाणी 3 नंबरचा रेशो दिलेला आहे आणि लार्जेस्ट नंबर कोणता आहे याच्यातला तो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता जर कन्सिडर करतोय 3x 4x आणि 6x तर ऑब्व्हियसली 6x हाच लार्जेस्ट नंबर असणार आहे. पण या ठिकाणी प्रोडक्ट दिलेला आहे. मग पहा कसं केलेलं आहे. आता हे 3 नंबर्स आहेत ना 3x मल्टिप्लाइड बाय 4x मल्टिप्लाइड बाय 6x इज इक्वल टू 1944. कारण प्रोडक्ट म्हटलेलं आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आलं.
आता पहा कसं केलेलं आहे. एक्स 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 हे किती वेळा आहेत? 3 वेळा आहेत. म्हणजे एक्स क्यूब झाला इज इक्वल टू 1944 डिवायडेड बाय 3 4 6 मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहेत ते इथे येतील ॲज अ डिनॉमिनेटर. 3 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 6 अशा प्रकारे. एक्स क्यूब इज इक्वल टू आता काय केलेलं आहे? पहिल्यांदा 3नी याला डिवाइड करून घेतलेलं आहे. हे पहा कसं केलेलं आहे ते दाखवते इथे बाजूला. 1944 डिवायडेड बाय 3 केलं तर किती येतं आहे पहा. 3 1 जा 3, 3 6 जा 18, 19 मधून 18 गेले 1 4, 3 4 जा 12 आणि 3 8 जा 24 म्हणजे 648 हे आन्सर या ठिकाणी मिळालं. मग हा 3 कट झाला की बरोबर ना. मग पुढे पहा 648 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 6. मग आता 6नी मल्टिप्लाय करून घेतलं पहा. 6 1 जा 6 या ठिकाणी 1 आला. 6 0 जा 0 अँड 6 8 जा 48 म्हणजे आन्सर मिळालं 108 डिवायडेड बाय 4. आता या ठिकाणी हे तुम्हाला मी करून दाखवत नाहीये कारण आपली मग व्हिडिओ खूप मोठी होईल. त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा मी लिहून घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. पण तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. ठीक आहे. ही व्हिडिओ पहिल्यांदा ऐका आणि जर तुमच्याकडे हे बुक असेल तर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करून पहा. सॉल्व करून पाहणार तर तो स्पीड तुमचा वाढेल. एक्स क्यूब इज इक्वल टू 108 डिवायडेड बाय 4. मग पुढची स्टेप एक्स क्यूब इज इक्वल टू 108 डिवायडेड बाय 4 केलं म्हणजे 4नी जर डिवाइड केलं याला तर 27 आन्सर मिळतं. मग आता एक्स क्यूब इज इक्वल टू 27. मग 27 कोणाचा क्यूब आहे? तर 3चा क्यूब आहे. म्हणजेच इथे क्यूब 27 हा कोणाचा क्यूब मिळाला? आपल्याला 3चा क्यूब मिळाला. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3. पण काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे लार्जेस्ट नंबर. मग लार्जेस्ट नंबर 6x असं आपण कन्सिडर केलेलं होतं. मग 6x इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू पुट केली तिथे. ती किती होती? 3 होती. मग 6 3 जा 18 असं आन्सर मिळालं. चला नेक्स्ट आहे 12th एक्झाम्पल. 10 years ago age was half of B. If the ratio of their present ages is 3:4, what will be the total of their present ages? आता पहा काय सांगितलेलं आहे. 10 वर्षांपूर्वी एज वॉज हाफ ऑफ बी. म्हणजे बीचं जे काही एज होतं त्याच्या निम्म एज कोणाचं होतं? एचं होतं. हे किती वर्षांपूर्वीचं सांगितलंय पहा? 10 वर्षांपूर्वी. मग आत्ताचा त्यांचा रेशो दिलेला आहे. हा जो 3:4 दिलाय ना हा प्रेझेंट आत्ताचा रेशो दिलेला आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे? व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर प्रेझेंट एजेस. प्रेझेंट एजेस की टोटल विचारलेली आहे. पाहूया काय करायचं ते. आता या ठिकाणी पहा कसं केलेलं आहे. आता प्रेझेंट या ठिकाणी रेशो आता तुम्हाला दिलेला आहे प्रेझेंट एजेसचा. तो काय आहे? 3:4. म्हणजे आता 3 म्हणजे कोणासाठी? तर ए साठी आणि 4 म्हणजे बी साठी. मग एचं एज किती कन्सिडर करूया? 3x. तर बीचं किती कन्सिडर करूया? 4x. हे प्रेझेंट मधलं एज म्हणजे आत्ताचं त्यांचं एज. पण तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे? तर 10 years ago 10 वर्षांच्या पूर्वी. मग 10 वर्षांच्या पूर्वी म्हटल्यानंतर एचं एज किती होणार? 3x - 10 इज इक्वल टू बीचं किती होणार? तर 4x - 10. पण पुढे एक स्टेप जाईल पहा आपली. कारण का त्यांनी कंडिशन काय बोललेलं आहे? 10 years ago एज वॉज हाफ ऑफ बी. म्हणजे एचं एज किती आहे? तर म्हणजे बीचं जे काही एज असेल त्याच्या निम्म
एचं असणार आहे किती 10 वर्षांपूर्वी. पण ते इक्वेशनमध्ये लिहिताना आपण कसं लिहिणार तर 3x - 10. आता हे एचं आहे बरोबर की नाही, तर त्याला मल्टिप्लाय कितीने करणार आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, तेव्हा ते आपले इक्वेशन बरोबर होणार आहे. आलं का लक्षात. मग त्याप्रमाणे करायचं. 2 इंटू ब्रॅकेट 3x - 10 इज इक्वल टू 4x - 10. मग 3 2 जा 6 आले, 6x - 10 2 जा 20 आले इज इक्वल टू 4x - 10. मग 6x हे 4x जेव्हा इथे येतील तेव्हा मायनसमध्ये होतील. 6x - 4x इज इक्वल टू, आता हे 20 या ठिकाणी गेल्यावर प्लसमध्ये कन्वर्ट झाले, मग 20 - 10. मग 6 - 4 आले 2, 2x इज इक्वल टू 20 - 10 आले 10. मग x इज इक्वल टू 5 कसे आले 2 5 जा 10. आता विचारलेलं काय आहे तर त्यांचं जे प्रेझेंट एजेस आहे त्याची टोटल विचारलेली आहे. मग प्रेझेंट एजेस त्यांची 3x आणि 4x आहेत, याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 3x + 4x इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 5. एक्सची व्हॅल्यू पुट केली ना, 3 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 3 5 झाले 15 प्लस 4 5 झाले 20, म्हणजे झाले 15 + 20 इज इक्वल टू 35 आन्सर आलेला आहे. चला पुढे जाऊया. 13th नंबर. ₹510 आर टू बी डिवायडेड बिटवीन Yusuf and Yunus in the proportion of 2:3. What will be the share of Yunus? ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी तो ॲडिशन परत काय म्हटलेलं आहे पहा, डिवायडेड जरी असं दिलेलं असलं तरी शेवटी त्यांची ॲडिशनच आहे. कोणाची ॲडिशन आहे तर आता समजा जर का युसुफचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती 2x कन्सिडर केलं आणि युनुसचं 3x कन्सिडर केलं तर त्याची टोटल येते 510 बरोबर की नाही. पण आपल्याला युनुसचं फाइंड आउट करायचं आहे, बघूया कसं करायचं ते. ॲडिशनच करावी लागणार आहे, हे इझी एक्झाम्पल आहे पहा. आता या ठिकाणी युसुफचं किती कन्सिडर करूया 2x तर युनुसचं 3x. मग 2x + 3x इज इक्वल टू 510 दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. मग याची ॲडिशन केल्यानंतर 2x + 3x ची ॲडिशन केल्यानंतर 5x मिळाले इज इक्वल टू 510. दॅट्स वाय x इज इक्वल टू 510 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 0 जा 0 अँड 5 2 जा 10, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली 102. पण युनुसचं एज काय कॉन्ट्रीब्युशन किती आहे 3x आहे. मग 3x इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू पुट केली 102 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 102 केल्यानंतर आन्सर मिळतं 306. म्हणजे आन्सर आलं 306. ऑप्शन नंबर 4. 2 numbers, next example, 2 numbers are in the ratio of 5:6 and if 4 is subtracted from each they are reduced to 4:5. the smallest number is. आता या ठिकाणी 2 नंबर्स सांगितलेले आहेत, कोणते ते सांगितलेले नाहीत पण त्यांचा रेशो दिलेला आहे 5:6 आणि जर त्याच्यातून 4 सबट्रॅक्ट केले दोघांमधून ठीक आहे तर त्यांचा रेशो किती मिळतोय 4:5. मग स्मॉलर नंबर कोणता, आता ऑब्व्हियसली हा स्मॉलर आहे असं आपण धरणार बरोबर की नाही. मग लिहिताना पहा कसं लिहायचं. रेशो दिलेला आहे 5x/6x, कारण 5x कसा झाला स्मॉलर झाला तर 6x कसा झाला ग्रेटर नंबर झाला किंवा बिगर असं त्याला आपण म्हणू शकतो. पण पहा काय म्हटलेलं आहे पुढे, जर 4 सबट्रॅक्ट केले तर मग 5x मधून जर 4 सबट्रॅक्ट केले आणि 6x मधून जर 4 सबट्रॅक्ट केले तर रेशो किती मिळतो तर 4:5. मग लिहून घेतलं 4:5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मग अशी सांगितलं तसं 5 मल्टिप्लाइड बाय 5x - 4, 5 मल्टिप्लाइड बाय 5x - 4 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 6x - 4. 5 5 जा 25x, 5 4 जा 20 आले इज इक्वल टू 6 4 जा 24x आले, 4 4 जा 16 आले. ठीक आहे, 25x - 24x
हे जे 24 आहेत इथे आल्यानंतर मायनस होतील आणि हे 20 राईट हँड साईडला गेल्यावर प्लस झाले 20 मायनस 16. मग 25 मायनस 24 किती आले एक्स आले म्हणजे 1x म्हणजे एक्सच लिहितो आपण इज इक्वल टू 20 मायनस 16 आले 4. एक्स इज इक्वल टू 4. स्मॉलर नंबर कोणता कन्सिडर केला आहे 5x. मग स्मॉलर नंबर आहे 5x. 5x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 20. कोणता असेल स्मॉलर नंबर 20 म्हणजे आन्सर चॉईस 20. What number 15? What number should be subtracted from both the terms of the ratio 15:19 so as to make it as 3:4? काय म्हटलेलं आहे असा कोणता नंबर सबट्रॅक्ट केला समजा आता इथे नंबर्स तर दिलेले नाहीत पण काय म्हटलेलं आहे व्हॉट नंबर शुड बी सबट्रॅक्टेड असा कोणता नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तर रेशो काय मिळेल 15:19 आणि त्यानंतर तो रेशो 3:4 असं इक्वल फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे म्हणजे अशा फॉर्ममध्ये मिळेल असं पाहायचं आहे सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर. मग या फॉर्मॅटमध्ये आपण लिहून घेऊया 15 डिवायडेड बाय 19 हा रेशो म्हटलेला आहे ना त्यांनी मायनस क्वेश्चन मार्क कारण आपल्याला माहिती नाही कोणता नंबर आहे इथे पण क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3:4. आता नंबर तर सेमच राहणार बरोबर की नाही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. आपण एक्स कन्सिडर करूया 15 मायनस एक्स अपॉन 19 मायनस एक्स इज इक्वल टू 3/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू ब्रॅकेट 15 मायनस एक्स इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 19 मायनस एक्स. मग 15 4 जा 60 आले आणि 4 मल्टिप्लाइड बाय एक्स आले 4x इज इक्वल टू 19 3 जा 57 आले मायनस 3 मल्टिप्लाइड बाय एक्स 3x. 60 मायनस 57 लेफ्ट हँड साईडला आल्यावर मायनसमध्ये झाले इज इक्वल टू 4 राईट हँड साईडला गेल्यानंतर प्लस झाले 4x मायनस 3x. मग 60 मायनस 57 आले 3 आणि 4x मायनस 3x इज इक्वल टू x म्हणजे x इज इक्वल टू 3 मिळालं की आन्सर. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल 3 येईल. पहा आहे आन्सर 3. सो वी कम्प्लीटेड लेसन नंबर 7 रेशो अँड प्रपोर्शन. एक्सरसाइज 7 पण आपला संपलेला आहे. तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.